तर मग आता सर मला अंदाजे सांगा, की आता तुमच्याकडे एवढी मुलं येतात ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये शिकायला. तर मग या मुलांमध्ये सक्सेस रेशो काय? म्हणजे खरंच किती मुलं याच्यामधून सक्सेसफुल होतात? आता कसं असतं, जे स्टॉक मार्केट आहे ते 1-2 दिवसात शिकण्यासारखा, 10-8 दिवसात शिकण्यासारखा सब्जेक्ट नाही आहे. आपण पाहतो कोणत्याही क्षेत्रात आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल किंवा कोणतीही गोष्ट नवीन शिकायची असेल तर त्याच्यासाठी कालावधी द्यावा लागतो. आता भरपूर स्टॉक मार्केटचे कोर्सेस असे आहेत की ते आपल्याला 10 दिवसात स्टॉक मार्केट शिकवतात, 15 दिवसात शिकवतात, महिन्यात शिकवतात किंवा शनिवार रविवार क्लास घेतात आणि ते शेअर मार्केट शिकवतात. मग हे कसं असतं की माझ्याकडे भरपूर विद्यार्थी आले, आत्तापर्यंत ते शिकूनही गेले, पण ज्यांनी ॲक्च्युली त्याला वेळ दिला आणि डेडिकेटली स्टॉक मार्केटचा स्टडी केला तो व्यक्ती सक्सेसफुल झालेला आहे. अराउंड आपण पाहतो तसं जर पाहायला गेलं तर आत्तापर्यंत आपण 7,000पेक्षा जास्त विद्यार्थी सेमिनार थ्रू, स्टॉक मार्केटच्या लेक्चर थ्रू किंवा आपल्या बाकीच्या काही ॲक्टिव्हिटीज थ्रू आपण शिकवलेले. पण तसं पाहायला गेलं त्यांच्यामध्ये आपल्याला फक्त 1 to 2% ॲक्युरसी आपल्याला पाहायला मिळते लोकांची. म्हणजे सक्सेस रेशो जो आहे ते 1 ते 2%. आता याच्यामध्ये हा निगेटिव्ह करण्याचा पार्ट नाही आहे किंवा स्टॉक मार्केटमध्ये शिकून पैसे कमवू शकत नाही अशातला भाग नाही आहे. पैसे प्रत्येकजण बनवतो, पण त्याच्यामध्ये कमवायची प्रत्येकाला अक्कल आहे, पण टिकवायची अक्कल नसते. स्टॉक मार्केटमध्ये प्रत्येकजण ट्रेड करतो आणि बऱ्यापैकी प्रॉफिटही करतो, दिवसाला 10-20 हजार रुपये काढतो, पण तो कमवलेले पैसे तो ठेवू शकत नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा हा जो पार्ट आहे हा आपल्याला पाहायला मिळतो. ह्याच्यामुळे लोक लॉसेसमध्ये आहेत. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.